अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. रातोरात लाखो करोडोचे कर्ज फिटेल. होळीच्या दिवशी करा हा चमत्कारी उपाय. हा उपाय तुम्हाला वर्षातून एकदाच करता येतो. या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय नाही केला तर तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत वाट पाहावी लागेल. यासाठी तुम्ही यावर्षी होळीच्या दिवशी हा उपाय नक्की करा. चमत्कारीरित्या तुमच्या जीवनामध्ये लाखो करोडो कितीही रुपयाचं तुमच्यावर कर्ज असो, लवकरात लवकर कर्जातून मुक्ती मिळते. हा उपाय खूप चमत्कारी आहे. तुम्ही कधीही हा उपाय करता तेव्हापासून तुम्हाला अनुभव येतील की तुम्ही कर्जातून मुक्त होत आहात. कर्ज घेतलं आहे पण काही केल्याने कर्ज फिटत नाही, कर्ज वाढत चाललं आहे. भरपूर कष्ट मेहनत करता, एक एक रुपये जमा करून ठेवता तरीही तुमचं कर्ज फिटत नाही. कर्ज घेता तेव्हा काहीही वाटत नाही किंवा कर्ज तुम्ही कोणत्या कामासाठी अडचणीसाठी कर्ज घेता पण काही वेळाने असं होतं की भरपूर मेहनत करूनही कर्ज फिटत नाही. हा उपाय करा. वर्षातून एकदाच उपाय करायचा आहे. तुम्हाला यापुढे वर्षभर या उपायाची वाट पाहावी लागेल. यासाठी हा उपाय तुम्ही होळीच्या दिवशी नक्की करा. काय उपाय आहे, कसा करायचा आहे ते मी तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला चमत्कारीरित्या हा उपाय केल्याने अनुभव यायला सुरुवात होते. होळीच्या दिवशी तुम्ही हे उपाय करायचेच आहेत. आपण वर्षानुवर्ष ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करत आहोत की वर्षानुवर्ष कर्ज वाढत चाललं आहे, भरपूर दिवस झाले आहेत, कर्ज फिटत नाही, कर्जातून मुक्ती मिळत नाही. हा उपाय केल्याने तुमचे जे काही कर्ज आहे ते लवकरात लवकर फिटायला मदत होते व तुमच्या जीवनामध्ये काही वाईट संकट, आजारपण आहे या गोष्टीही दूर होतील. हा उपाय तुम्हाला करायचा आहे. बघा हा उपाय कसा करायचा आहे. होळीच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करता तेव्हा कोणालाही सांगू नका की तुम्ही हा उपाय करता आहात. हा उपाय करता तेव्हा तुम्हाला मनामध्ये ठेवायचं आहे की तुम्ही हा उपाय तुमच्या कोणत्या कामासाठी करत आहात. कर्ज तुम्हाला पूर्ण कर्जातून मुक्ती मिळवायची आहे. यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात. तर हा उपाय करता तेव्हा कोणालाही सांगू नका. थोडा वेळ तुम्ही घरामध्येही कोणाला सांगू नका. तुम्ही हा उपाय करता काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. होळी दहनाच्या दिवशी तुम्हाला होळी पेटवता त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 7 हिरवे लिंब घ्यायचे आहेत तुम्हाला. त्यात तुम्हाला प्रत्येक 7 लवंगामध्ये 4 लवंगा तुम्हाला त्यामध्ये खोचायच्या आहेत. हा उपाय करता तेव्हा एक काळजी अवश्य घ्या. हा उपाय करता तेव्हा शक्यतो घरामध्येही कोणालाही सांगू नका. हा उपाय तुम्ही व्यवस्थित गुपचूप करायचा आहे. हा उपाय तुमच्यापर्यंत ठेवायचा आहे. 7 हिरवे लिंब घ्या. त्यात तुम्ही प्रत्येक 7 लिंबामध्ये 4 लवंगा खोचून ठेवायच्या आहेत. तुमच्या डोक्यावरून उलट्या दिशेने तुम्हाला 7 वेळा फिरवायचं आहे. उलटे दिशेने फिरवायचं आहे. तुमचा चेहरा आहे तो तुम्ही म्हणजे तुमची पाठ आहे ते तुम्हाला होळीच्या साईडने करायचे आहे. तुमचा चेहरा आहे तो तुम्हाला इकडे होळीला पाठ देऊन उभा राहायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला एक एक लिंबू 7 वेळा तो उलट्या दिशेने तुमच्या डोक्यावरून फिरवून तुम्हाला होळीमध्ये टाकायचा आहे. प्रत्येकी एक लिंबू टाकायचा आहे. तेव्हा तुम्ही बोलायचं आहे की तुमचं पूर्ण कर्ज फिटत आहे. ज्या काही अडचणी, टेन्शन, त्रास आहे सर्व काही निघून जात आहे. सर्व जीवनातून कितीही लाखो करोडोचं कर्ज असो तुम्हाला बोलायचं आहे की हे पूर्णपणे निघून चाललं आहे माझ्या जीवनातील. यापुढे माझ्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये खूप चांगले सुखाचे आनंदाचे दिवस येणार आहेत. माझ्या कुटुंबामध्ये मी आनंदी राहणार आहे असं बोलायचं आहे. व हे 7 लिंब तुम्हाला होळीमध्ये टाकायचे आहेत. होळी पेटवता तेव्हा होळी धानामध्ये तुम्हाला हे लिंब टाकायचे आहेत. 3 वेळा तुम्हाला होळीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. कुणालाही बोलायचं नाही, काही नाही. तुम्ही घरी निघून यायचं आहे.
त्या दिवसापासून चमत्कारीरित्या तुमच्या जीवनात अशा काही गोष्टी घडतील की तुमचं कर्ज लाखो करोडो कितीही रुपयाचं कर्ज असो ते कर्ज लवकरात लवकर फिटते. हा उपाय चमत्कारी आहे. हा उपाय तुम्हाला वर्षातून एकदाच करता येतो. हा उपाय करायला विसरू नका. एवढा काहीही खर्च नाही, पण तुम्ही जे लाखो करोडो कर्जामध्ये आहात, काही केल्याने कर्ज फिटत नाही, तेव्हा तुम्ही हे उपाय अवश्य करायचे आहेत. हे उपाय करता तेव्हा मनामध्ये विश्वास ठेवा. असे नाही की हा उपाय करून बघूया किंवा हा उपाय करून काही होत नाही. कधीही तुमच्या मनामध्ये विश्वास ठाम असेल तेव्हा कोणताही उपाय तुमच्यावर काम करतो. विश्वास नसेल तर कोणतीही सेवा, उपाय तुम्ही काहीही करा, काहीही उपयोग होत नाही. तर हे उपाय अवश्य करा. वर्षातून एकदाच हे उपाय येतात. आपण हे जे काही उपाय करतो ते उपाय आपले वर्षानुवर्ष ज्या गोष्टी जीवनामध्ये घडत नाहीत त्या या दिवसामध्ये घडतात. होळीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. हा दिवस कधीही तुम्ही तुमच्या हातामधून जाऊ देऊ नका. यापुढे वर्षभर हे उपाय तुम्हाला करता येत नाहीत. तसेच होळीच्या दिवशी थोडीशी राख आपल्या घरी नक्की घेऊन या. या राखेपासूनही भरपूर काही उपाय करता येतात. हे उपाय आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. या राखेपासून आपण काय काय उपाय करू शकतो. आपल्या जीवनामध्ये हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. ज्या काही वाईट गोष्टी आहेत, निगेटिव्ह, करणी, बाधा, वाईट विद्या, अघोरी विद्या यापासून आपल्या कुटुंबाचं रक्षण कसे होते, काय करावे लागते, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. तसेच 8 दिवस होळीच्या आधी कुटुंबाची काळजी घ्या, लहान मुलांची काळजी घ्या, जीवनामध्ये आनंदी राहा, सुखी राहा. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. एक लाईक व्हिडिओला नक्की करा. श्री स्वामी समर्थ.